विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उष्णता हा असा चॅप्टर पाहणार आहे जो 8वी पासून 10वी पर्यंत टप्प्याटप्प्याने अधिकाधिक अवघड आणि गुंतागुंतीचा होत जातो. अनेक विद्यार्थी इथेच गोंधळतात. पण काळजी करू नका. आज आपण एकाच मेगा मास्टर क्लासमध्ये इयत्ता 8वी आणि 10वीच्या संपूर्ण उष्णता या टॉपिकचा अगदी सविस्तर पोस्टमॉर्टम करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण केवळ पुस्तकी सूत्रेच रटणार नाही, तर एमपीएससीचा सर्वात आवडता टॉपिक असलेला पाण्याचे असंगत आचरण म्हणजेच अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर आणि अप्रकट उष्मा म्हणजेच लॅटंट हीट या मागची लपलेली गुपिते अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्या आणि आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आजच्या या मेगा मास्टर क्लासच्या पहिल्या भागात आपण 8वीच्या विज्ञान पुस्तकावर आधारित उष्णतेचे मापन व परिणाम म्हणजेच मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. लक्षात ठेवा, एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी हा आपला सर्वात महत्त्वाचा पाया असणार आहे. बेस पक्का असेल तरच पुढच्या 10वीच्या संकल्पना आपल्याला चुटकीसरशी समजतील. त्यामुळे प्रत्येक स्लाइड अतिशय लक्षपूर्वक ऐका. सर्वात आधी आपण उष्णता हीट आणि तापमान टेम्परेचर या दोन शब्दांमधील एक फार मोठा गैरसमज दूर करूया. विज्ञानात हे दोन्ही शब्द खूप वेगळे आहेत. उष्णता म्हणजे पदार्थातील सर्व अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेचे प्रमाण होय, म्हणजेच टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल ॲटम्स. तर तापमान म्हणजे या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असलेली एक पातळी असते. हे अधिक सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी एका पाण्याच्या टाकीचे उदाहरण घेऊया. समजा एका टाकीत एकूण किती पाणी आहे ते पाणी म्हणजे उष्णता समजा, आणि त्या टाकीतील पाण्याची पातळी किंवा लेव्हल किती उंचावर आहे ते म्हणजे तापमान होय. यातील सर्वात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा की कोणत्याही दोन वस्तूंमधील उष्णतेच्या प्रवाहाची दिशा नेहमी तापमानावरूनच ठरते. उष्णता नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडेच वाहते. आता या महत्त्वाच्या तक्त्याकडे पहा. परीक्षेच्या दृष्टीने एकके पाठ असणे अनिवार्य आहे. उष्णतेचे एसआय एकक जूल आहे आणि सीजीएस एकक कॅलरी आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल इतकी ऊर्जा असते. दुसरीकडे तापमानाचे एसआय एकक केल्व्हिन आहे आणि सीजीएस एकक सेल्सिअस आहे. इथेच आयोगाचे बहुतांश प्रश्न फिरतात. त्यामुळे हा तक्ता डोक्यात अगदी फिट बसून घ्या. आता मी इथे जे काही सांगतोय त्याकडे नीट लक्ष द्या, कारण की इथे आयोग तुम्हाला जाळ्यात अडकवतो. उष्णता आणि तापमान यांची एकके विद्यार्थी घाईघाईत नेहमी मिक्स करतात आणि इथे तुम्हाला एक जबरदस्त एक्स्ट्रा फॅक्ट सांगतो. तापमानाचे एसआय एकक केल्व्हिन का ठेवले आहे यामागे एक मोठे वैज्ञानिक कारण आहे. वजा 273.15 अंश सेल्सिअस हे असे तापमान आहे ज्या तापमानाला पदार्थातील अणूंची गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी पूर्णपणे शून्य होते. म्हणजे तिथे अणूंची कोणतीच हालचाल उरत नाही. विज्ञानात यालाच ॲब्सोल्यूट झिरो किंवा 0 केल्व्हिन असे म्हणतात. चला, आता उष्णतेचे निसर्गातील विविध स्त्रोत म्हणजे सोर्सेस कोणते आहेत ते पाहूया. आपल्याला उष्णता नेमकी कुठून मिळते? उष्णतेचे प्रमुख स्त्रोत कोणते आहेत? पृथ्वीवरील उष्णतेचा सर्वात मोठा आणि शाश्वत स्रोत म्हणजे अर्थातच आपला सूर्य आहे, जिथे हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणातून म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रियेतून प्रचंड उष्णता निर्माण होते. याशिवाय पृथ्वीच्या केंद्रातील तप्त लाव्हारसातून मिळणारी भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जिओथर्मल एनर्जी, लाकूड किंवा पेट्रोल सारख्या इंधनाच्या ज्वलनातून मिळणारी रासायनिक ऊर्जा केमिकल एनर्जी, युरेनियमच्या विभाजनातून म्हणजेच फिशन प्रक्रियेतून मिळणारी अणुऊर्जा न्यूक्लिअर एनर्जी, आणि आपल्या रोजच्या वापरातील विजेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिकल एनर्जी, हे सर्व उष्णतेचे अत्यंत महत्त्वाचे स्रोत मानले जातात. उष्णतेचे हे स्वरूप आपण पाहिले, पण त्याचे मापन कसे करतात? त्यासाठी आपण तापमापी म्हणजेच थर्मामीटरचा वापर करतो. तापमापी ही प्रामुख्याने द्रव प्रसरणावर चालते. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर जी वापरतात ती वैद्यकीय तापमापी क्लिनिकल थर्मामीटर असते. या वैद्यकीय तापमापीने मानवी शरीराचे तापमान मोजले जाते, जे एका निरोगी माणसासाठी 37 अंश सेल्सिअस किंवा फॅरनहाइटमध्ये सांगायचे तर 98.6 अंश फॅरनहाइट इतके असते. आजकालच्या आधुनिक युगात अचूक मापनासाठी सेन्सर असलेली डिजिटल तापमापे वापरतात. तर हवामान खात्याकडून रोजचे हवामान सांगण्यासाठी किमान तापमापी मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर वापरली जाते. मित्रांनो, तापमान मोजण्याची प्रामुख्याने 3 शास्त्रशुद्ध एकके आहेत: सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्व्हिन. आता पाण्याचा उत्कलन बिंदू बॉइलिंग पॉइंट म्हणजेच पाणी ज्या तापमानाला उकळते तो 100 अंश सेल्सिअस असतो.
हेच तापमान फॅरनहाइटमध्ये 212 अंश फॅरनहाइट असते आणि केल्व्हिनमध्ये ते 373 केल्व्हिन इतके असते. फॅरनहाइटचे सेल्सिअसमध्ये रूपांतर करण्यासाठी F-32/9 बरोबर C/5 हे सूत्र वापरतात आणि केल्व्हिनसाठी K बरोबर C+273.15 हे सूत्र वापरले जाते. ही सूत्रे अगदी तोंडपाठ असली पाहिजेत. आता आपल्या लेक्चरच्या नेहमीच्या न्यूमरिकलनुसार हे एक प्रातिनिधिक उदाहरण सोडून पहा. जर तुम्हाला विचारलेल्या उदाहरणात तापमान 68 अंश फॅरनहाइट दिलेले असेल तर आत्ताच आपण पाहिलेल्या सूत्रात ही किंमत टाका. 68-32/9 बरोबर C/5 हे सोडवल्यावर तुमचे उत्तर बरोबर 20 अंश सेल्सिअस येते आणि याच 20 अंश सेल्सिअसमध्ये जर तुम्ही 273.15 मिळवले तर ते केल्व्हिनमध्ये 293.15 केल्व्हिन इतके होते. असे प्रश्न पूर्वपरीक्षेला हमखास येतात. आता उन्हाळा आला की नेहमी उष्माघाताच्या बातम्या येतात. पण तुम्हाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून माहिती आहे का की उन्हाळ्यात आपल्याला उष्माघात किंवा हीट स्ट्रोक नक्की का होतो? जेव्हा बाहेरील उष्णतेमुळे आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाटू लागते तेव्हा शरीरातील आवश्यक प्रथिने आणि विकर म्हणजे एन्झाईम्स आपले काम करणेच थांबवतात. त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते आणि थेट मेंदूला सूज येऊ शकते. म्हणूनच शरीराचे तापमान नेहमी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. यासाठी विशिष्ट उष्मा म्हणजे स्पेसिफिक हीट हा गुणधर्म खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तो काय आहे ते आता आपण सविस्तर पाहूया. आता प्रत्येक पदार्थाची उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. यालाच विज्ञानात विशिष्ट उष्मा स्पेसिफिक हीट असे म्हणतात. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान बरोबर 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्मा होय. गणिते सोडवण्यासाठी याचे अत्यंत महत्त्वाचे सूत्र स्लाइडवर दिले आहे. Q बरोबर M×C×डेल्टा T, जिथे डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल. येणाऱ्या MPSC परीक्षेची गोल्डन फॅक्ट या स्लाइडवर लपलेली आहे. निसर्गात पाण्याची विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सर्वात जास्त असते, जी बरोबर 1 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस इतकी आहे. त्या तुलनेत लोखंडाची 0.11 आणि तांब्याची केवळ 0.09 इतकी कमी आहे. याचा स्पष्ट निष्कर्ष हाच निघतो की पाण्याला तापण्यासाठी खूप वेळ लागतो आणि एकदा तापले की ती थंड होण्यासाठी सर्वाधिक वेळ घेते. हे एखाद्या मोठ्या इन्व्हर्टरच्या बॅटरी सारखे आहे, जी चार्ज व्हायला खूप वेळ घेते पण एकदा चार्ज झाली की खूप वेळ टिकते. आता दोन वस्तूंमधील ही उष्णतेची देवाणघेवाण मोजण्यासाठी आपण कॅलरी मापी म्हणजेच कॅलरीमीटर हे खास उपकरण वापरतो. चित्रात पाहिल्याप्रमाणे ही कॅलरी मापी आतून तांब्याची बनलेली असते. ती अगदी आपल्या घरातल्या चहाच्या थर्मास फ्लास्क प्रमाणे उष्णतारोधक असते. यामध्ये आतील उष्णता बाहेर जाऊ नये आणि बाहेरची आत येऊ नये यासाठी दोन भांड्यांच्या मध्ये हवा किंवा पोकळी सोडलेली असते. या कॅलरी मापीचे मूलभूत तत्व नेमके काय आहे? तर जेव्हा एखादी उष्ण वस्तू आपण या कॅलरी मापीत टाकतो तेव्हा ती उष्ण वस्तू तिची उष्णता गमावू लागते. मग ही उष्णता जाते कुठे? तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही बरोबर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता आणि त्यातील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता यांच्या बेरजे इतकी असते. म्हणजेच QO बरोबर QC अधिक QW हे महत्त्वाचे समीकरण येथे तयार होते. उष्णतेचा आणखी एक सर्वात मोठा आणि आपल्याला रोजच्या जीवनात दिसणारा भौतिक परिणाम म्हणजे प्रसरण एक्सपान्शन. जेव्हा आपण कोणत्याही पदार्थाला उष्णता देतो तेव्हा त्या पदार्थातील अणूंमधील अंतर वाढू लागते. त्यामुळे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थांमधील पदार्थांचे उष्णतेमुळे प्रसरण होते आणि याच्या अगदी उलट जर आपण त्यांची उष्णता काढून घेतली म्हणजेच त्यांना थंड केले तर ते आकुंचन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन पावतात. आता स्थायू पदार्थांचे प्रसरण तीन वेगवेगळ्या प्रकारे कसे होते ते पाहूया. जर उष्णतेमुळे पदार्थाच्या केवळ लांबीत वाढ होत असेल तर त्याला एकरेषीय प्रसरण लिनियर एक्सपान्शन म्हणतात. जर त्याच्या लांबी आणि रुंदीमुळे एकूण क्षेत्रफळात वाढ होत असेल तर त्याला प्रतलीय प्रसरण एरियल किंवा सुपरफिशियल एक्सपान्शन म्हणतात. आणि जर त्याच्या संपूर्ण आकारमानात म्हणजेच व्हॉल्यूममध्ये वाढ होत असेल तर त्याला घनीय प्रसरण व्हॉल्यूमेट्रिक किंवा क्युबिकल एक्सपान्शन असे म्हणतात. स्थायूंप्रमाणे द्रवांना स्वतःचा असा कोणताही ठराविक आकार नसतो. ते ज्या भांड्यात ठेवू त्याचा आकार घेतात. त्यामुळे द्रवांचे केवळ घनीय प्रसरण व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन होते.
द्रवाचा आकारमान प्रसरणांक कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन आपण बीटा या ग्रीक अक्षराने दर्शवतो. आपण मगाशी पाहिलेल्या तापमापीमध्ये पाऱ्याचे किंवा अल्कोहोलचे जे प्रसरण होते ते याच तत्वावर आधारित आहे. आता वायूंकडे येऊया. वायूंना स्वतःचा ठराविक आकारही नसतो आणि आकारमानही नसते. जर तुम्ही एखाद्या वायूला बंदिस्त डब्यात ठेवले आणि उष्णता दिली तर त्याचे प्रसरण होण्याऐवजी त्याचा दाब अचानक प्रचंड वाढतो. म्हणूनच वायूचा प्रसरणांक काढताना आपल्याला मुद्दाम त्याचा दाब स्थिर म्हणजेच कॉन्स्टंट ठेवावा लागतो. यालाच विज्ञानात स्थिर दाब प्रसरणांक कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर असे म्हणतात. परीक्षेच्या अगदी आदल्या दिवशी जलद रिव्हिजन करण्यासाठी ही स्लाइड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा आपल्या पहिल्या भागाचा संपूर्ण ब्ल्यूप्रिंट डॅशबोर्ड आहे. यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेले उष्णता विरुद्ध तापमान, त्याची सर्व मापनाची सूत्रे, विशिष्ट उष्मा आणि प्रसरणाचे प्रकार याची अतिशय जलद उजळणी दिली आहे. व्हिडिओ पॉज करा आणि याचा एक स्क्रीनशॉट नक्की काढून तुमच्या नोट्समध्ये सेव्ह करून ठेवा. मित्रांनो, इथे आपला 8वीच्या विज्ञानाचा संपूर्ण बेस एकदम क्लिअर झाला आहे. आता आपण या मास्टर क्लासच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 10वीच्या प्रगत आणि थोड्या गुंतागुंतीच्या संकल्पनांकडे वळत आहोत. इथे एमपीएससी नेहमी प्रश्न विचारून आपल्याला फसवते. असे निसर्गाचे अद्भुत चमत्कार आपण आता पाहणार आहोत. बर्फावर दाब दिल्यावर तो का वितळतो? कडाक्याच्या थंडीत तलाव पूर्ण गोठल्यावरही तळाशी असलेले मासे जिवंत कसे राहतात? चला, या सर्व रहस्यांचा आता वैज्ञानिक उलगडा करूया. आपण आता लेक्चरच्या दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत, जिथे आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 पुस्तकावर आधारित उष्णता या प्रकरणाची अगदी सखोल चिरफाड करणार आहोत. इथून पुढचा प्रत्येक मुद्दा तुम्हाला 2 मार्क मिळवून देणार असू शकतो. या दुसऱ्या भागात आपण प्रामुख्याने निसर्गातील 3 वैज्ञानिक आश्चर्ये म्हणजेच फेनॉमेना समजून घेणार आहोत. बर्फावर दाब दिल्यास तो का वितळतो? गोठलेल्या तलावाच्या तळाशी मासे जिवंत कसे राहतात? आणि समान प्रमाणात उष्णता देऊनही लोखंड जास्त गरम का होते? या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे आता आपल्याला मिळतील. यातील आपली सर्वात पहिली आणि आयोगाची आवडती संकल्पना म्हणजे अप्रकट उष्मा, लॅटंट हीट. आपण पाहतो की 100 अंशाला पाणी उकळते आणि त्याची वाफ बनते. पण या अवस्थेत तापमापीचे तापमान 100च्या पुढे वाढत नाही, ते तिथेच स्थिर राहते. मग ती उष्णता गेली कुठे? तर ती शोषलेली सर्व उष्णता पाण्याच्या रेणूंमधील बंध म्हणजेच बॉन्ड्स तोडण्यासाठी वापरली जाते. ही ऊर्जा एखाद्या चोर कप्प्यासाठी सारखी लपलेली असते. म्हणूनच या लपलेल्या उष्णतेला अप्रकट उष्मा, लॅटंट हीट असे म्हणतात. परीक्षेसाठी या 2 महत्त्वाच्या फॅक्ट्स तोंडपाठ करून ठेवा. बर्फाचा वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणजेच स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग, याचा अर्थ स्थायूचे द्रवात रूपांतर होतानाची लपलेली ऊर्जा ही 80 कॅलरी प्रति ग्रॅम इतकी असते. तर दुसरीकडे बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणजेच स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजेच पाण्याचे वाफेत रूपांतर होतानाची ऊर्जा तब्बल 540 कॅलरी प्रति ग्रॅम इतकी प्रचंड असते. हा आकडा खूप महत्वाचा आहे. यावरच एमपीएससीचा तो प्रसिद्ध प्रश्न येतो की 100 अंश सेल्सिअसच्या उकळत्या पाण्यापेक्षा त्याच तापमानाची वाफ आपल्या अंगावर आली तर जास्त चटके का देते? कारण आत्ताच आपण पाहिले की त्या वाफेमध्ये 540 कॅलरी प्रति ग्रॅम इतकी प्रचंड अप्रकट उष्णता म्हणजेच लॅटंट हीट लपून बसलेली असते. आणि मित्रांनो, याच लपलेल्या प्रचंड ऊर्जेची ताकद ओळखून जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेचे इंजिन बनवले होते आणि संपूर्ण जगात औद्योगिक क्रांती घडवून आणली होती. तुम्ही जत्रेत बर्फाच्या लादीवरून तार आरपार जाताना पाहिली असेल. यामागे पुनर्हिमायन रेग्युलेशन हे साधे भौतिक तत्व आहे. जेव्हा बर्फावर आपण तारेने प्रचंड दाब देतो तेव्हा त्या दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0 अंशापेक्षा खाली जातो आणि तो बर्फ त्या जागी वितळतो. पण तार जशी खाली जाते तसा वरचा दाब निघून जातो आणि दाब गेल्यामुळे त्या पाण्याचे लगेच पुन्हा बर्फात रूपांतर होते. आता पाहूया राज्यसेवा आणि कंबाईन आयोगाचा सर्वात हॉट टॉपिक, पाण्याचे असंगत आचरण, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. नियम असा आहे की निसर्गातील प्रत्येक द्रव तापवल्यावर प्रसरण पावतो, पण पाणी जेव्हा आपण 0 अंश ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापवतो तेव्हा ते प्रसरण पावण्याऐवजी चक्क आकुंचन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन पावते. याचाच अर्थ असा की बरोबर 4 अंश सेल्सिअसला पाण्याचे आकारमान व्हॉल्यूम सर्वात कमी असते आणि त्यामुळे 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता म्हणजेच डेन्सिटी ही सर्वाधिक असते.
पाण्याचे हे असंगत आचरण खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेत होपचे उपकरण होप्स ॲपॅरेटस वापरले जाते. या उपकरणाच्या आलेखाकडे नीट लक्ष द्या. यामध्ये T1 आणि T2 या दोन्ही तापमापींचे वक्र बरोबर 4 अंश सेल्सिअस या बिंदूवर एकमेकांना छेदतात. हा छेदबिंदूच हे सिद्ध करतो की इथे पाण्याची कमाल घनता मॅक्झिमम डेन्सिटी आहे. आणि पाण्याचा हाच तो चमत्कारिक गुणधर्म आहे ज्यामुळे थंड प्रदेशात तलाव गोठल्यावरही त्यातील मासे जिवंत राहतात. जेव्हा वातावरणाचे तापमान 0 अंशापर्यंत खाली जाते तेव्हा फक्त पाण्याचा वरचा पृष्ठभाग गोठून तिथे बर्फ तयार होतो, जो उष्णतेचा दुर्वाहक बॅड कंडक्टर असतो. पण 4 अंश सेल्सिअसचे पाणी सर्वात जड असल्याने ते तलावाच्या तळाशी जाऊन बसते आणि तिथेच ते जलचर आणि मासे सुरक्षित राहतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तलावाच्या त्या पाण्याचा बर्फ झाल्यावर तो बर्फ पाण्याच्या तळाशी का बुडत नाही, तो वरच का तरंगतो? तर त्याचे कारण असे की जेव्हा पाण्याचे बर्फात रूपांतर होते तेव्हा त्याची घनता सुमारे 9% कमी होते. त्यामुळे बर्फ हलका होतो आणि पाण्यावर तरंगू लागतो. हा तरंगणारा बर्फ बाहेरील थंडीला आत येऊ देत नाही आणि खालील माशांसाठी एक उबदार ब्लँकेट सारखं किंवा रजई सारखं काम करतो. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे जो ओलावा निर्माण होतो त्याला आपण आर्द्रता असे म्हणतो. जेव्हा आपण एखाद्या असंपृक्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड हवेला थंड करत नेतो तेव्हा एका ठराविक तापमानाला ती हवा पाण्याच्या वाफेने पूर्णपणे भरून जाते, म्हणजेच संपृक्त सॅच्युरेटेड होते. ज्या तापमानाला ही हवा संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान ड्यू पॉइंट टेम्परेचर असे म्हटले जाते. आर्द्रता मोजण्याचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. पहिली निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, जी एका घनमीटर हवेत किती किलो वाफ आहे म्हणजेच किलोग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये मोजतात. आणि दुसरी सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी, जी टक्केवारीमध्ये मोजतात. जर हवेतील सापेक्ष आर्द्रता 60% जास्त असेल तर हवा दमट जाणवते, पण जर ती 60% कमी असेल तर हवा कोरडी आणि आल्हाददायक जाणवते. विशिष्ट उष्माधारकतेचा सर्वात भारी आणि शालेय पुस्तकात दिलेला प्रयोग म्हणजे मेणातील गोळे. जर आपण लोखंड, तांबे आणि शिशे या तिन्ही धातूंचे गोळे 100 अंशाला तापून एका जाड मेणावर ठेवले तर यात लोखंडाचा गोळा सर्वात खोल मेणात जातो. यावरून हेच सिद्ध होते की लोखंडाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक आहे. आणि याच प्रयोगावरून आपल्याला उष्णतेचे सूत्र मिळते. Q बरोबर M गुणिले C गुणिले डेल्टा T. स्पर्धा परीक्षेसाठी या विशिष्ट उष्म्याच्या किमती कायम लक्षात ठेवा. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक म्हणजे 1 आहे, लोखंडाची 0.11 आहे आणि तांब्याची 0.095 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस इतकी आहे. उष्णतेच्या देवाणघेवाणीचा आणि विनिमयाचा एक सुवर्ण नियम सांगतो की उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही नेहमीच थंड वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णते इतकीच असते. जेव्हा 2 वस्तू संपर्कात येतात तेव्हा जोपर्यंत त्या दोन्ही वस्तूंचे तापमान अगदी समान होत नाही तोपर्यंत हा उष्णतेचा बदल चालू राहतो. याच उष्णता विनिमयाच्या अचूक मापनासाठी आपण मगाशी पाहिलेल्या कॅलरी मापीचा वापर करतो. इथे गणिताचे सूत्र थोडे विस्तारते आणि Q बरोबर Q1 अधिक Q2 असे होते. याचाच अर्थ असा की स्थायूने गमावलेली उष्णता ही आतल्या पाण्याने ग्रहण केलेली उष्णता आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता या दोघांच्या बेरजी इतकी असते. आता जाता जाता आपल्या रूलनुसार एक न्यूमरिकल पाहूया. जर तुम्हाला 5 किलो पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवायचे असेल तर किती उष्णता लागेल? तर Q बरोबर M गुणिले C गुणिले डेल्टा T या सूत्रानुसार 5 गुणिले 1 गुणिले 80 केल्यावर उत्तर येते 400 किलो कॅलरी इतकी ऊर्जा आपल्याला लागेल. तर मित्रांनो, ही शेवटची स्लाइड तुमच्या क्विक रिव्हिजनसाठी अतिशय उपयुक्त आहे. हा आपल्या 10वीच्या भागाचा डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये आपण आता पाहिलेल्या अप्रकट उष्मा, पुनर्हिमायन, असंगत आचरण आणि आर्द्रता यांसारख्या सर्व महत्त्वाच्या संकल्पना एका दृष्टिक्षेपात कव्हर केल्या आहेत. याचा नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि परीक्षेला जाताना एकदा नजरेखालून घाला. तर मित्रांनो, हा होता आपल्या इयत्ता 8वी आणि 10वीच्या उष्णता या संपूर्ण चॅप्टरचा अतिशय फॅक्ट डेन्स आणि सविस्तर असा मेगा मास्टर क्लास. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो.
आत्ताच आपण लेक्चरमध्ये पाहिले की पाण्याची घनता ही कोणत्या तापमानाला सर्वाधिक असते, 0° की 4° सेल्सिअस. ज्यांना या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हे जे व्हिडिओ आहेत ते आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया विज्ञानाच्या पुढच्या मास्टर क्लासमध्ये.